ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। मंत्री संजय शिरसाट यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिरसाट यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे। जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता। तर मंत्री संजय शिरसाट यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा शिरसाट यांनी केलेला आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी केलाय। जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता आणि त्याच प्रकरणी शिरसाट यांनी अब्रू नुकसानीचा दावा करत कोर्टात याचिका दाखल केली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री संजय शिरसाट यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिरसाट यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे। जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, संजय शिरसाट यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली असल्याचं कळतंय, काय अपडेट? संजय शिरसाट यांनी संभाजीनगर सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली 16 तारखेला। आज त्याची सुनावणी सुद्धा आहे। विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी मागे 8 दिवस संजय शिरसाट यांच्या विरोधात विविध जमीन खरेदी प्रकरणामध्ये गैरकारभार केल्याचा आरोप केला होता। त्याच्या विरोधात आता संजय शिरसाट यांनी सत्र न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा करणारी याचिका दाखल केलेली आहे। नेमकी ती याचिका कशा पद्धतीची आहे, त्या याचिकेमध्ये अब्रू नुकसानीचा काही दावा केलेला आहे का, किती कोटीचा दावा केला हे अजून सविस्तर माहिती आलेली नाही। मात्र आज दुपारच्या नंतर त्या ठिकाणी जे आहे या प्रकरणी सुनावणी होईल। मात्र या दोघेही नेते या प्रकरणी उपलब्ध सध्या शहरात नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळालेली नाही। मात्र आज दुपारी नेमकी ती याचिका काय आहे, किती कोटीचा दावा त्यामध्ये केलेला आहे आणि नेमकी काय मागण्या केलेल्या आहेत हे कळेल। ठीक आहे सिद्धार्थ, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता